अजितदादांची राष्ट्रवादी फुटली, 22 आमदार बाहेर पडले. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी एक सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. दादांची राष्ट्रवादी, ज्यांचे अध्यक्ष स्वतः त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सांभाळत आहेत, त्यांना न कळता पडद्यामागून एक मोठी खेळी खेळली गेली आहे आणि थेट 22 आमदार ते बाहेर पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. आता कालपर्यंत ही फक्त अफवा होती, पण अचानक सोशल मीडियावर यादी जाहीर झाली. 22 जणांची नावे थेट त्याच्यामध्ये जाहीर झाली आहेत. ते 22 आमदार वहिनींच्या राष्ट्रवादीचे आहेत आणि ते आता कोणत्या पक्षात जाऊन मिळणार आहेत आणि नेमकं या प्रकरणात मास्टरमाइंड नेमकं कोण आहे, त्यांना कोणतं मंत्रिपद मिळणार आहे आणि सुनेत्रा वहिनींनी त्याच्यावर काय निर्णय घेतलेला आहे, सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाने आजवर अनेक नाट्यमयी घडामोडी, अनपेक्षित आघाड्या आणि धक्कादायक बंड पाहिले आहेत. पण सध्या पडद्यामागे जे काही शिजत आहे त्याची कल्पना कदाचित सामान्य जनतेला अजून आलेली नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात घड्याळाचा गजर नेमका कोणासाठी धोक्याची घंटा ठरतोय? सत्तेच्या या सारीपाटावर कोण कोणाला शह देणार आणि शेवटी कोणाचे अस्तित्व शिल्लक राहणार? चला तर मग अत्यंत बारकाईने आणि टप्प्याटप्प्याने उलगडत जाऊया या महानाट्याचा प्रत्येक अंक. या कथेची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंगमेकर शरद पवारांच्या विरोधात जात अजित पवारांनी समर्थकांसह सत्तेत सामील होण्याचे कठोर पाऊल उचलले. कायदेशीर लढाईत मूळ पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला मिळाले, तर शरद पवारांना तुतारी चिन्हाने सुरुवात करावी लागली. स्वतःच्या पुतण्यानेच वेगळी चूल मांडल्याने ज्येष्ठ नेत्याला मोठा धक्का बसला. परंतु राजकारणाला तेव्हा अनपेक्षित वळण मिळाले जेव्हा या वर्षाच्या सुरुवातीला अजित पवारांचे रहस्यमयी निधन झाले. या दुर्दैवी घटनेनंतर अनेक तर्कवितर्क लढवले गेले. अखेर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत हा केवळ एक दुर्दैवी अपघात असल्याचे स्पष्ट करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. या दुर्दैवी घटनेनंतर एका बाजूला अशी शक्यता वर्तवली जात होती की अजित पवारांच्या मागे गेलेली संपूर्ण संघटना आता पुन्हा एकदा ज्येष्ठ नेत्यांच्या छत्रछायेखाली विलीन होईल. 2 भागात विभागलेला हा परिवार पुन्हा एकत्र येईल आणि ताकदीने मैदानात उतरेल असा अंदाज अनेकांनी बांधला होता. पण राजकारणाचा प्रवाह कधीही सरळ नसतो. घडले भलतेच. अजित पवारांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा वहिनी पुढे आल्या आणि त्यांनी थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एवढेच नाही तर पार्थ पवार यांच्याकडे खासदारकीची धुरा सोपवण्यात आली. ज्या संघटनेचे अस्तित्व संपेल असे वाटत होते, ती संघटना या नव्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ताकदीने उभी राहताना दिसली. आता हे झालं आत्तापर्यंतची माहिती. पण आता गेल्या 4 ते 5 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची यादी इलेक्शन कमिशनला देण्यासाठी बनवण्यात आली होती आणि तिथूनच सगळा गेम फिरला. ज्या यादीमध्ये 2 मोठ्या नेत्यांचं नाव तर आधी नव्हतंच, पण नंतर टाकलं तर फक्त त्यांच्यापुढे खासदार असं नाव लिहिण्यात आलं आणि दादांच्या 2ही मुलांना मोठी पदं देण्यात आली. आता यानंतरच एक रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याची बातमी समोर आली होती. त्या रेकॉर्डिंगमध्ये अजितदादांना अगदी शिवीगाळ केली असल्यामुळे आणि ती रेकॉर्डिंग सुनेत्रा वहिनींनी ऐकली आणि त्यामुळे निर्णय बदलला असे बोलले जात होते. तेवढ्यात रोहित पवार यांनी 22 आमदार हे राष्ट्रवादी सोडणार आहेत अशा प्रकारची माहिती त्यांनी दिली आणि त्यांच्याकडे यादी आहे असे त्यांनी सांगितले. मग ती यादी कोणी दाखवली नव्हती, पण अखेर काही सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की त्या यादीत नावे समोर आली. पण कोण आहेत ते नेते, कोण सोडून जाऊ शकतं, याची एक यादी त्या ठिकाणी आलेली आहे. चला तर मग या संशयित आणि संभाव्य नावांचा टप्प्याटप्प्याने उलगडा करूया, ज्यांच्या भूमिकेवर महाराष्ट्राचे भावी राजकारण अवलंबून आहे. या राजकीय सारीपाटावरील पहिला नंबर लागतो तो सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा. सध्या संघटनेचे मुख्य निर्णय घेणारे हे 2 मोठे चेहरे असले तरी कोकणातील बदललेले राजकीय चित्र आणि भाजपचा वाढता प्रभाव पाहता सुनील तटकरे येणाऱ्या काळात भाजप किंवा शिवसेना, शिंदे गट यांच्या प्रवाहात सामील होण्याची दाट शक्यता असून प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतही तशाच हालचाली सुरू आहेत. यानंतर दुसरा नंबर लागतो आमदार संग्राम जगताप यांचा. आपल्या हिंदुत्ववादी विचारसरणीसाठी ओळखले जाणारे जगताप सुनेत्रा वहिनींच्या गटात फार काळ न राहता भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करून वहिनींना पहिला मोठा धक्का देऊ शकतात अशी राजकीय चर्चा आहे. तर तिसरा नंबर सना मलिक यांचा असून मूळच्या शरद पवार यांच्या विचारसरणीच्या गटातून निवडून आलेल्या सना मलिक बदलत्या परिस्थितीत पुन्हा एकदा शरद पवार गटाकडे वळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. पुढे चौथा नंबर लागतो शंकर मांडेकर आणि शेखर निकम यांचा. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील हे 2 महत्त्वाचे चेहरे असून
कोकणातील भाजपमय वातावरण पाहता हे दोन्ही नेते येणाऱ्या काळात भाजपच्या वाटेवर जातील असे सूत्रांचे म्हणणे आहे. या यादीत 5वा नंबर नरहरी झिरवळ यांचा येतो, ज्यांना गेल्या काही काळातील नाट्यमय घडामोडींमुळे सत्ताधारी गट बाजूला ठेवण्याची शक्यता असल्याने ते पुन्हा एकदा काँग्रेस किंवा शरद पवार गटाचा रस्ता धरू शकतात. त्यानंतर 6वा नंबर भिका खोसकर यांचा असून नाशिक इगतपुरी या आदिवासी बहुल भागात भाजपने जम बसवण्यास सुरुवात केल्याने खोसकर भाजप किंवा शरद पवार गटात जाऊ शकतात. राजकीय वर्तुळातील 7वा नंबर दत्तात्रय भरणे आणि आशुतोष काळे यांचा लागतो. इंदापूरचे भरणे भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते, तर कोपरगावचे काळे शरद पवार गटात परतण्याची शक्यता आहे. यानंतर 8वा नंबर प्रतापराव चिखलीकर आणि प्रकाश सोळंके यांचा येतो, जे अनुक्रमे भाजप आणि शिवसेनेच्या मुख्य प्रवाहामध्ये स्वतःचे पुनर्वसन करण्याच्या तयारीमध्ये आहेत. मावळ भागातील कोंडीमुळे सत्ताधारी मुख्य पक्षात जाण्याचा विचार करणारे सुनील शेळके या यादीत 9वा नंबर पटकावतात, तर 10वा नंबर धनंजय मुंडे यांचा लागतो. संतोष देशमुख यांच्याशी संबंधित एका जुन्या संवेदनशील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर स्वतःचे राजकीय अस्तित्व आणि संरक्षण राखण्यासाठी ते सत्ताधाऱ्यांसोबत राहणेच पसंत करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुढील प्रवासात 11वा नंबर अण्णा बनसोडे आणि ज्ञानेश्वर कटके यांचा असून पुणे परिसरातील भाजपचे वर्चस्व पाहता बनसोडे भाजपच्या दिशेने तर कटके शरद पवार गटाच्या दिशेने वळू शकतात. तर सध्या मंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील असलेल्या अदिती तटकरे यांचा 12वा नंबर लागतो, ज्यांना भाजप आपल्या पक्षात अधिकृतपणे सामील करून घेण्यासाठी विशेष उत्सुक आहे. यानंतर 13वा नंबर मनोज कायंदे आणि माणिकराव कोकाटे यांचा येतो, जे अनुक्रमे भाजप आणि शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जातात. सातारा जिल्ह्यातील बदललेल्या प्रभावामुळे पारंपरिक बालेकिल्ल्यात एकटे टिकणे अवघड असल्याने शिवेंद्रराजे किंवा उदयनराजे यांच्या माध्यमातून भाजपवासी होऊ पाहणारे मकरंद पाटील या क्रमवारीत 14वा नंबर घेतात. तर या संपूर्ण प्रक्रियेत 15वा नंबर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा लागतो, जे येणाऱ्या काळात भाजपमध्ये किंवा त्यांची जुनी कर्मभूमी असलेल्या शिवसेनेत घर वापसी करू शकतात अशी दाट शक्यता राजकीय गोटात वर्तवली जात आहे. आता आपण या संपूर्ण कथेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि रहस्यमयी वळणावर आलो आहोत. जर ही संभाव्य 22 नावे किंवा त्यातील मोठा गट खरोखरच पक्षाबाहेर पडला तर सुनेत्रा वहिनींच्या हातात नेमके काय उरणार? हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पडद्यावर सर्वात मोठा ठरत आहे. या संपूर्ण महानाट्याचा अंतिम उलगडा असा आहे की सुनेत्रा वहिनी आणि त्यांच्या पुत्रांकडे सध्या कोणताही मोठा राजकीय अनुभव किंवा शरद पवारांसारख्या अथांग हिमालयासमोर टिकू शकेल अशी राजकीय रणनीती नाही. त्यातच पडद्यामागून देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात एक अलिखित आणि अदृश्य करार झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. फडणवीसांना सत्तेतील तिसरा वाटेकरी नको आहे, तर शरद पवारांना आपल्या घरातून गेलेली आणि स्वतःची अस्मिता असलेली संघटना पुन्हा आपल्या नावे करायची आहे. या दुहेरी चक्रव्यूहाचा परिणाम असा होणार आहे की येणारी विधानसभा निवडणूक ही सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखालील या गटाची शेवटची निवडणूक ठरू शकते. जर त्यांनी शरद पवार गटामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला तर त्यांचे स्वतंत्र अस्तित्व संपणार, आणि जर त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायचे ठरवले तर अंतर्गत फोडाफोडी आणि जुन्या प्रकरणांच्या फाईल्स उघडून त्यांना पूर्णपणे शांत केले जाणार. म्हणजेच दोन्ही बाजूंनी या गटाचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. अजित पवारांसारखे खंबीर नेतृत्व पाठीशी नसताना सत्तेच्या या अमानुष सारीपाटावर सुनेत्रा वहिनींचे अस्तित्व हळूहळू संपवले जात आहे. हेच या बदलत्या राजकारणाचे सर्वात मोठे आणि कटू सत्य आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण जी 22 आमदारांची यादी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडी पाहिल्या, यावर एक गोष्ट मी इथे अगदी स्पष्टपणे सांगू इच्छिते. ही कोणतीही अधिकृत बातमी किंवा अंतिम निर्णय नाही. आपण जी चर्चा केली ती सध्या राजकीय वर्तुळातून काही अंतर्गत सूत्रांकडून आणि सोशल मीडिया व्हायरल झालेल्या माहितीवरून समोर आलेली केवळ शक्यता आहे. राजकारणात अनेक वावड्या उठवल्या जातात, चर्चा रंगवल्या जातात आणि त्यातही एक शक्यता आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण जरा आता या शक्यतेचा आणि राजकीय समीकरणांचा बारकाईने विचार केला तर काही प्रश्न नक्की उपस्थित होतात. आज अजितदादांसारख्या खंबीर आणि मास लिडरशिप असलेले नेतृत्व पाठीशी नसताना सुनेत्रा वहिनींसमोर पक्षाला एकत्र ठेवण्याचं फार मोठं आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष केवळ एका चिन्हावर चालत नाही, तर तो नेत्यांच्या कार्यकर्त्यांशी असलेल्या थेट संबंधावर चालतो. आणि आजच्या घडीला जे 22 नेते किंवा आमदार संशयाच्या भावऱ्यात आहेत किंवा ज्यांची नावं चर्चेत आहेत, त्यांच्या मनात आगामी विधानसभा निवडणुकींबद्दल नक्कीच काहीतरी धाकधूक असणार यात शंका नाही. कारण शेवटी
प्रत्येक लोकप्रतिनिधीला स्वतःचं राजकीय भविष्य सुरक्षित करायचं असतं. जर कोकणात सुनील तटकरेंसारख्या मोठ्या नेत्याला किंवा पश्चिम महाराष्ट्रात मकरंद पाटलांसारख्या नेत्याला आपला बालेकिल्ला शाबूत ठेवायचा असेल तर ते बदललेल्या वाऱ्याचा अंदाज घेऊन निर्णय घेणारच. पण मग यामुळे सुनेत्रा वहिनींची अडचण होणार का? तर होय. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर शरद पवार साहेबांच्या अनुभवापुढे आणि देवेंद्र फडणवीसांच्या अचूक रणनीतीपुढे या नव्या नेतृत्वाला संघर्ष करावे लागणार. ही देखील एक उघड शक्यता नाकारता येत नाही. पण मित्रांनो, राजकारण हा अनपेक्षित गोष्टींचा खेळ आहे. आजची जी यादी सोशल मीडियावर फिरत आहेत ती 100% खरीच असेल असं आपण आज ठामपणे सांगू शकत नाही. कदाचित हा विरोधांच्या एखादा राजकीय डाव असू शकतो किंवा आमदारांवर दबाव टाकण्यासाठी खेळली गेलेली खेळी असू शकते. त्यामुळे या सर्व नावांना किंवा 22 आमदारांच्या बंडाला आपण केवळ एक राजकीय अंदाज किंवा शक्यता म्हणून पाहिलं पाहिजे. कोणत्याही अंतिम निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी आपल्याला अधिकृत घडामोडींची वाट पाहावी लागेल. आता या संपूर्ण प्रकरणावर, या महानाट्यावर आणि या 22 संभाव्य नावांवर तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला खरोखर असं वाटतं का की सुनेत्रा वहिनींची साथ सोडून हे 22 आमदार बाहेर पडतील, की हा एक फक्त राजकीय स्टंट आणि अफवा आहे? तुमचं मत काय आहे ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. कारण तुमचं प्रत्येक कमेंट आमच्यासाठी आणि या राजकीय विश्लेषणासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं? यामध्ये खरंच देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार साहेबांच्या काही गेम प्लॅन असू शकतो का, की अजित दादांच्या कार्यकर्त्यांची ही केवळ नाराजी आहे? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंटमध्ये सविस्तर मांडा. आणि हो, जर तुम्हाला विश्लेषण राजकीय शक्यता आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील अशी प्रत्येक खमंग आणि महत्त्वाची अपडेट विश्लेषणासह आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन आणि धक्कादायक राजकीय अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.